नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणित सेतू या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजपासून आपण 9वीचा पार्ट 1 चा सिलेबस पाहणार आहोत आणि फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे सेट्स। चॅप्टरला सुरुवात करण्या अगोदर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगते। एकदा संतोष आणि त्याची आई मार्केटला जातात। तिथे संतोषची आई त्याला 100 रुपये देते आणि सांगते की जा 1 किलो टोमॅटो घेऊन ये। मग संतोष एका दुकानात जातो, तर त्या दुकानात टोमॅटो, वांगी, बटाटे, भेंडी असे सगळेच भाजीपाला एकाच ढिगामध्ये असतो। मग तो खूप वेळ टोमॅटो शोधतो, पण त्याला टोमॅटो सापडत नाहीत आणि त्याचा वेळ पण खूप जातो। मग तो दुसऱ्या दुकानात जातो, तर दुसऱ्या दुकानामध्ये त्याला असं दिसतं की प्रत्येक भाज्यांचा ढिगा सेपरेट केलेला असतो। बटाटे एका ठिकाणी, भेंडी एका ठिकाणी, टोमॅटो एका ठिकाणी। त्यामुळे त्याचा वेळ वाचतो आणि तो पटकन टोमॅटो घेऊन येतो। मग आता मला सांगा, त्याला पहिल्या दुकानात जास्त वेळ का लागला आणि दुसऱ्या दुकानामध्ये त्याला पटकन टोमॅटो का सापडले? त्याला दुसऱ्या दुकानामध्ये कमी वेळ लागला आणि त्याला पटकन टोमॅटो सापडली, कारण समान गुणधर्म असलेल्या वस्तूंचा एक एक ग्रुप केला होता आणि त्यामुळे त्याचा वेळ वाचला। विद्यार्थ्यांनो, आपण भरपूर रोजच्या आयुष्यात सुद्धा असे खूप वेळा ग्रुप करत असतो आणि गणितात यालाच सेट असं म्हणतात। मग प्रत्येक केलेला ग्रुप हा सेट असतो का? तर नाही। मग सेटसाठी डेफिनेशन काय आहे? तर पुस्तकातली पहिल्यांदा डेफिनेशन बघूयात आणि मग समजून घेऊयात। मग डेफिनेशन काय असते बघा, अ सेट इज वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट। मग इथे एक शब्द महत्त्वाचा वापरलेला आहे, वेल डिफाइंड। मग या वेल डिफाइंडचा अर्थ काय की प्रत्येकच ग्रुप हा सेट असत नाही। मग सेट असण्यासाठी काय लागणार आहे? तर तो वेल डिफाइंड लागणार आहे। मग वेल डिफाइंड म्हणजेच काय की समान गुणधर्म असलेला जर एखादा ग्रुप आपण करत असेल तर त्याला आपण सेट असं म्हणतो। मग आता वेल डिफाइंडचा दुसरा पण अर्थ असा आहे की एखादा ग्रुप असेल तर त्या ग्रुपमध्ये ती वस्तू येणार की नाही हे आपल्याला लगेच सांगता आलं पाहिजे। जर तसं आपण सांगू शकत असेल तर त्याला म्हणतात वेल डिफाइंड। आणि सेटची मग डेफिनेशन काय तयार झाली? सेट इज अ वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट। मराठीत त्याची डेफिनेशन काय होणार आहे? समान गुणधर्म असलेल्या आणि स्पष्टपणे निश्चित करता येणाऱ्या वस्तूंचा समूह म्हणजे त्याला सेट आपण म्हणतो। मग आता एक्झाम्पल घेतले बघा। फर्स्ट एक्झाम्पल आहे डेज ऑफ वीक, म्हणजे आठवड्याचे दिवस। मग आपण निश्चितपणे सांगू शकतो की एका आठवड्यात किती दिवस असतात? मग सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार असा 7 दिवसांचा एक सेट तयार झाला। आपण स्पेसिफिकली सांगू शकतो की एका आठवड्यात 7 दिवस असतात आणि ते कोणते असतात। त्यामुळं पहिला सेटचं एक्झाम्पल काय झालं? डेज ऑफ वीक झालं। आता सेकंड बघा, मंथ्स ऑफ अ इयर। आता हा सेट आहे का? तर हा पण सेट येणार आहे, कारण एका वर्षात किती महिने असतात? 12 महिने असतात आणि कोणते असतात ते पण तुम्हाला माहिती आहे। जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत टोटल जे 12 महिने असणार आहेत ते काय झाला? सेट झाला। मग सेट ऑफ काय म्हणणार आहे आपण? सेट ऑफ मंथ्स ऑफ अ इयर। त्यामुळे हे पण एक्झाम्पल सेटचं झालं। आता अजून एक बघूयात बघा, वोवेल्स इन अ इंग्लिश अल्फाबेट। इंग्लिश अल्फाबेटमध्ये असलेले वोवेल्स किती आहेत? तर 5, ए, ई, आय, ओ आणि यू। मग हे वोवेल झाले आणि ह्याचा आपण सेट करू शकतो, म्हणजे निश्चित आपण सांगू शकतो की इंग्लिश अल्फाबेटमध्ये कोणते कोणते वोवेल्स आहेत। त्यामुळं हा पण काय येणार आहे? सेटचे एक्झाम्पल येणार। आता आपण कोणते एक्झाम्पल सेट्समध्ये होतं तर ते पाहिलं। आता ह्या 2 एक्झाम्पलचा आपण विचार करूयात। फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा, इंटेलिजंट स्टुडंट्स, म्हणजे हुशार विद्यार्थ्यांचा आपल्याला सेट करायचा असेल तर तो सेट होणार आहे का? नाही होणार। का नाही होणार? तर हुशारची डेफिनेशन आपल्याला माहिती नाही आणि त्याच्यात हुशारमध्ये कोणते विद्यार्थी बसू शकतात हे पण आपण सांगू शकत नाही। त्यामुळं इथं निश्चितपणे सांगता येत नाही, त्यामुळे इंटेलिजंट स्टुडंट्स हा पण सेट येणार नाही। आता दुसरे एक्झाम्पल बघा, ब्युटिफुल फ्लॉवर्स। आता प्रत्येकासाठी ब्युटिफुलची डेफिनेशन ही वेगवेगळी असणार आहे। त्यामुळं जर मला एखादं वाटत असेल की हे फ्लॉवर ब्युटिफुलमध्ये येते तर प्रत्येकालाच ते वाटणार नाही की ते ब्युटिफुल असेल। त्यामुळं हे पण काय येणार आहे? निश्चित सांगू शकत नाही आपण की कोणता सेट हा ब्युटिफुल फ्लॉवरमध्ये येतोय। त्यामुळं हा पण सेट आपण घेणार नाही। अशा पद्धतीनं आपण सेट हा शिकू शकतो किंवा सेटची डेफिनेशन आपण समजून घेतली बघा। मग आता
आपण डेली लाईफमध्ये कुठं कुठं वापरतो बघा सेटची कन्सेप्ट. तुम्ही क्लासमध्ये गेल्यानंतर प्रत्येक एखादा सपोज 8वीच्या वर्गात गेलेला असाल तर 8वीच्या वर्गातला सेट हा तयार झाला म्हणजे अख्ख्या शाळेतून आपण फक्त 8वीच्या वर्गातील मुलं घेतोय. मग 8वीचा वर्गातील मुलांचा सेट हा एक सेट तयार झाला. आता अजून एक एक्झाम्पल घेऊयात. 8वीच्याच वर्गातले आपण मुलं आणि मुलीचं सेपरेट केलेलं तर 2 सेट मिळतील. कोणते सेट मिळतील तर 8वीच्या वर्गातल्या मुलांचा एक सेपरेट सेट मिळेल आणि मुलींचा एक सेपरेट सेट मिळेल. म्हणजे आपण स्पेसिफिक एखाद्याच कॅटेगरीतला सेट तयार करतोय. म्हणजेच काय करतोय आपण वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्ट घेताना असं घेतोय की जो एका स्पेसिफिक समूहातून तो येत असेल. आता आपण सेट म्हणजे काय हे शिकलो. आता सेटचं नोटेशन कसं असतं किंवा सेट कसा डिनोट करतात तर ते आपण पाहणार. आता कोणताही एक सेट दिलेला असेल तर तो सेट हा नेहमी अल्फाबेट जे इंग्लिशमधील असतील A to Z पर्यंतचे त्यातल्या कोणत्याही अल्फाबेटनं डिनोट करतो. पण फक्त ते कॅपिटलमध्ये लिहितो, स्मॉलमध्ये सेट लिहित नाही. मग आता एक एक्झाम्पल घेतलंय बघा. इथं ए सेट घेतलाय तर ए हा कॅपिटल एनं डिनोट करतो. मग त्या सेटचं नाव काय झालं ए सेट झालं. मग आता त्या सेटमधील ज्या काही संख्या असणार आहेत तर त्या दाखवताना आपण सेट हा नेहमी कशात दाखवायचा महिरपी कंसात कर्ली ब्रॅकेटमध्ये दाखवतात. म्हणजे एखादा सेट घ्यायचा असेल तर आपण फक्त कर्ली ब्रॅकेटमध्येच लिहू शकतो. राऊंड ब्रॅकेटमध्ये लिहिणार नाही, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण लिहिणार नाही. म्हणजे काय लक्षात ठेवलं 2 पॉईंट इथे लक्षात ठेवायचे. सेट हा नेहमी कर्ली ब्रॅकेटमध्ये डिनोट करतात. आणि दुसरी गोष्ट सेटचं नोटेशन किंवा सेट हा डिफाईन करताना हा नेहमी A to Z पर्यंतचे जेवढे काही लेटर्स आहेत त्यापैकी कोणत्याही लेटरना आपण डिनोट करणार आहे. पण ते लेटर कसं पाहिजे कॅपिटल पाहिजे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे इलेमेंट्स. मग सेटमधल्या प्रत्येक वस्तूला काय म्हणतात तर सेटमधल्या प्रत्येक वस्तूला इलेमेंट्स असं म्हणतात. मग आता आपण इथे एक सेट घेतलाय बघा, ए सेट घेतलाय. ए मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत किंवा कोणत्या संख्या आहेत 2, 4, 6 आणि 8. मग हे जे 2, 4, 6 आणि 8 आहेत ह्यांना काय म्हणतात एलिमेंट्स म्हणतात. आणि ते एलिमेंट्स आपण दाखवताना एकतर लेटर असतील किंवा संख्या असतील जो कोणता सेट असणार आहे त्यानुसार हे आपण एलिमेंट्स दाखवतो. मग एलिमेंट्स म्हणजे काय की कोणत्याही सेटमधल्या ज्या वस्तू असणार आहेत जे एलिमेंट्स असतील जे लेटर्स असतील त्याला काय म्हणतो आपण एलिमेंट्स म्हणतो. आता सेटमधले 2 नोटेशन्स महत्त्वाचे आपल्याला शिकायचे. पहिलं असतं ते बिलॉंग्स टू आणि दुसरं असणार आहे ते डज नॉट बिलॉंग्स टू. मग आता पहिलं जे आहे बघा या सिम्बॉलला काय म्हणतात तर बिलॉंग्स टू म्हणतात. मग याचा अर्थ काय की त्या सेटमध्ये जर तो एलिमेंट प्रेझेंट असेल तर त्याला आपण म्हणणार आहे बिलॉंग्स टू म्हणतो. आणि जर तो एलिमेंट त्या सेटमध्ये प्रेझेंट नसेल तर त्याला काय म्हणतात डज नॉट बिलॉंग्स टू. मग हे जे पहिलं नोटेशन आहे तर ते बिलॉंग्स टू साठी येतं आणि हे दुसरं जे नोटेशन आहे ते डज नॉट बिलॉंग्स टू साठी येतं. मग आता एक्झाम्पल घेतलंय बघा. आपण एक सेट घेतला A इज इक्वल टू 2, 4, 6, 8 आणि 10. मग या सेटसाठी जर आपल्याला हे 2 नोटेशन्स यूज करायचे असतील तर ते कसे करणार बघा. या सेटमध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत 2, 4, 6, 8 आणि 10. मग आपण असं लिहू शकतोय बघा 2 बिलॉंग्स टू A. याचा अर्थ काय 2 हा A ह्या सेटमध्ये प्रेझेंट आहे. दुसरं एक्झाम्पल काय येणार 4 बिलॉंग्स टू A, 4 पण आहे. 6 बिलॉंग्स टू A, 8 बिलॉंग्स टू A आणि नंतर काय येणार 10 बिलॉंग्स टू A. अशा पद्धतीनं बिलॉंग्स टू या साईनचा आपण यूज करत असतो. मग बिलॉंग्स टूचा अर्थ काय असतं की त्या सेटमध्ये तो एलिमेंट प्रेझेंट आहे. आता डज नॉट बिलॉंग्स टू कसं काढणार आपण. आता ह्या सेटमध्ये 5 प्रेझेंट आहे का नाही आहे प्रेझेंट. मग आपल्याला नोटेशनमध्ये जर दाखवायचं असेल की ह्या सेटमध्ये 5 प्रेझेंट नाही तर आपण कसं दाखवणार मग 5 डज नॉट बिलॉंग्स टू A. 5 डज नॉट बिलॉंग्स टू A. 7 प्रेझेंट आहे का नाही. मग आपण काय लिहिणार 7 डज नॉट बिलॉंग्स टू A. म्हणजे आता काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही 2 नोटेशन असतात. पहिलं नोटेशन बिलॉंग्स टू. जर तो एलिमेंट त्या सेटमध्ये प्रेझेंट असेल तर आपण म्हणणार आहे बिलॉंग्स टू. आणि जर तो सेटमध्ये एलिमेंट प्रेझेंट नसेल तर आपण काय घेतो डज नॉट बिलॉंग्स टू घेतो. आता सेट म्हणजे काय हे आपल्याला समजलंय. मग सेट लिहायचा कसा हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणजे जर आपल्याला नॅचरल नंबरचा सेट हवा असेल तर आपण फक्त असं लिहिणार का नॅचरल नंबर तर नाही. मग त्यामुळेच सेट लिहिण्यासाठी 2 मेथड्स असतात. मग त्या 2 मेथड कोणत्या बघा. पहिली मेथड असणार आहे त्याला लिस्टिंग मेथड म्हणतात किंवा त्याला दुसरं रोस्टर मेथड असं पण आहे.
आणि दुसरी मेथड कोणती तर दुसऱ्या मेथडमध्ये सेट बिल्डर फॉर्म म्हणतात त्याला, किंवा रूल मेथड असं पण म्हणतात. आता या दोन्ही मेथड लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. दोन्ही मेथडमध्ये नावातच दिलेलं आहे बघा. पहिली मेथड कोणती आहे लिस्टिंग मेथड. मग लिस्टिंग मेथडचा अर्थ काय असणार आहे, ज्या पद्धतीनं आपण आता दुकानात जर जायचं असेल आपल्याला तर दुकानाची आपण एक लिस्ट तयार करतो. मग लिस्ट कशी लिहितो, सपोज आपल्याला पहिल्यांदा साखर हवी असेल तर आपण साखर लिहितो, त्याच्यानंतर कॉमा देतो. पुढं रवा, तांदूळ, ज्या काही वस्तू लागणार आहेत त्या प्रत्येक वस्तूनंतर आपण एक एक कॉमा देतो आणि अशा पद्धतीनं आपण लिस्ट तयार करत असतो. मग त्याच पद्धतीनं सेटचा पहिली मेथड आहे लिहिण्याची कोणती तर लिस्टिंग मेथड, किंवा त्यालाच दुसरं नाव काय आहे रोस्टर मेथड आहे. मग इथं आपण कसं लिहिणार आहे बघा, की एखादा सेट दिलेला असेल, सपोज आपल्याला सेटमधले 1 to 9 पर्यंतचे एलिमेंट्स लिहायचे आहेत आणि तुम्हाला सांगितलेलं असेल की लिस्टिंग मेथडनं आपल्याला एखादा सेट लिहायचा आहे. तर मग तो कसा लिहिणार बघा, ए इज इक्वल टू कॅपिटल लेटर लिहिला आपण, ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये प्रत्येक एक एक एलिमेंट लिहित जाणार आहे आपण आणि त्या एलिमेंट नंतर कॉमा देणार आहे. अशा पद्धतीनं जर एखादा सेट लिहिलेला असेल तर त्याला लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड असं पण म्हणतात. मग ही झाली पहिली मेथड. दुसरी मेथड कोणते तर रूल मेथड, किंवा त्याला सेट बिल्डर फॉर्म असं पण म्हणतात. मग आता सेट रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म म्हणजे काय, इथं शब्द काय वापरला आपण रूल वापरला. म्हणजे एखादा सेट कशानं आपण डिफाईन करतो किंवा नोटेशन काय यूज करणार आहे त्याची प्रॉपर्टी म्हणजे काय असणार आहे रूल मेथड असणार आहे. म्हणजे आता कोणत्याही संख्या आपल्याला सांगायची असतील तर काहीतरी त्याच्या पाठीमागे रूल वापरलेला असतो आणि तो रूलच आपण वर्डमध्ये लिहिणार आहे, त्याला म्हणतात रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म असं पण म्हणतात. मग आता बघा एक एक्झाम्पल घेतलंय आपण एक प्रॉपर्टी देतो. मग ती प्रॉपर्टी कोणती यूज करतोय आपण, सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10. 1 ते 10 पर्यंतचे आपल्याला काय पाहिजेत की फक्त ऑड नंबर्स पाहिजेत. मग ही झाली ते 1 to 10 पर्यंतच्या नंबरची प्रॉपर्टी, की आपण असे नंबर्स घेतोय. कोणते नंबर घेतोय, फक्त आपल्याला काय पाहिजेत ऑड नंबर्स पाहिजेत. म्हणजे आपण इथं काय लिहिली प्रॉपर्टी लिहिली. त्यामुळं अशा टाईपमध्ये जर लिहिलेला सेट असेल तर तो असणार आहे रूल मेथड, आणि जर प्रत्येक एलिमेंट कॉमा देऊन सेपरेट केलेला असेल तर तो काय झाला लिस्टिंग मेथड झाली. मग आता याच्यासाठी ट्रिक सांगते, लक्षात कसं ठेवायचं. आता पहिला सेट बघा, असं जर प्रत्येक एलिमेंट जर कॉमन देऊन सेपरेट केलेलं असेल तर ते काय असणार आहे लिस्टिंग मेथड असणार आहे. आणि एखाद्या सेटसाठी जर वर्डमध्ये सेट लिहिलेला असेल किंवा एखादी प्रॉपर्टी डिनोट केलेली असेल तर तो सेट म्हणजे काय असणार आहे रूल मेथड असणार आहे. आता आपण लिस्टिंग मेथड आणि रूल मेथडचे काही एक्झाम्पल्स बघूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा, आपल्याला लिस्टिंग मेथडमध्ये दिलेलं आहे ए इज इक्वल टू 2, 4, 6, 8, 10, 12 आणि 14 हा सेट दिलेला आहे. याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे रूल मेथड तयार करायची. मग आता बघा सेटमध्ये कसे एलिमेंट्स आहेत तुम्हाला दिसत आहेत, सगळे एलिमेंट्स कसे आहेत इवन नंबर्स आहेत सगळे. मग आता आपल्याला एक प्रॉपर्टी समजले की सेट कसला घेतलाय इवन नंबरचा घेतलाय, आणि इवन नंबर कुठून स्टार्ट केलेत 2 पासून स्टार्ट केलेत आणि लास्टचा इवन नंबर कोणता आहे 14 आहे. म्हणजे हे नंबर सगळे कसे झालेत 15 पेक्षा लहान झालेत. म्हणजे आपण सेट कसा लिहू शकतोय एक्स सच दॅट एक्स इज अ इवन नॅचरल नंबर्स लेस दॅन 15. मग आता आपण सेट कसा लिहायचं बघा, ए इज इक्वल टू पहिल्यांदा कर्ली ब्रॅकेट घेणार एक्स, त्याच्यानंतर हे उभी रेष देतात, उभ्या रेषचा अर्थ काय असतो सच दॅट, आणि तिथून पुढे आपण प्रॉपर्टी लिहिणार आहे. मग प्रॉपर्टी काय असणार आहे एक्स इज इवन नंबर लेस दॅन कितीपासून लहान घेतलेत आपण 15च्या पेक्षा लहान असलेले इवन नंबर्स घेतोय, त्यामुळे लेस दॅन 15 येणार आहे लेस दॅन. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपल्याला रूल मेथडमध्ये दिलेलं आहे, त्याचा आपल्याला काय करायचं लिस्टिंग मेथडमध्ये तो सेट लिहायचा. मग आता एक्झाम्पल कोणतं आहे बघा, बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20. मग आता इथं काय सांगितलंय तुम्हाला प्रॉपर्टी काय वापरली किंवा रूल काय वापरला इथं की 1 ते 20च्या दरम्यान येणारे परफेक्ट स्क्वेअर नंबर आपल्याला पाहिजे. मग आता 1 ते 20 पर्यंतच्या दरम्यान म्हणलेले बिटवीन शब्द वापरले त्यामुळे 1 येणार नाही. मग दुसरा एलिमेंट कोणताही लिहिता आता 2चा स्क्वेअर किती येणार आहे 4 येतो. नेक्स्ट 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16. आता पुढचा एलिमेंट येईल का, आता कितीपर्यंत पाहिजे होतं आपल्याला फक्त 20 पर्यंत पाहिजे होतं, त्यामुळे सेटमध्ये एलिमेंट कोणते कोणते येणार आहेत 4, 9 आणि 16 येणार आहे.
आता आपण जर 5चा स्क्वेअर घेतला असता तर तो झाला असता 25 आणि 25 हा 20 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे आपण फक्त 3 एलिमेंट्स घेतले तिथं 4, 9 आणि 16. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट सेट दिलाय तुम्हाला, सी सेट दिला. सी इज इक्वल टू झेड सच दॅट झेड इज अ मल्टिपल ऑफ 5 अँड इज लेस दॅन 30. मग इथं प्रॉपर्टी काय सांगितली की असे नंबर्स आपल्याला हवेत की जे 5चे मल्टिपल्स आहेत आणि 30 पेक्षा लहान आहेत. मग सेट कसं लिहिणार बघा, सी इज इक्वल टू, पहिल्यांदा कर्ली ब्रॅकेट घेतला. 5चा पहिला मल्टिपल कोणता येणार आहे, 5 येणार आहे. त्याच्यानंतर 10, 15, 20, 25. आता लेस दॅन 30 सांगितलंय, त्यामुळे 30 येणार आहे का, नाही येणार आहे. लेस दॅन इक्वल टू असा जर शब्द असता तर आपण 30 पण घेतलं असतं, पण इथं काय सांगितलंय, लेस दॅन 30, त्यामुळे 30 पेक्षा लहान नंबर घेणार आहे. म्हणजे सेट काय तयार होणार आहे, 5, 10, 15, 20 आणि 25 येणार आहे. आता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न काय, इवन नंबर्स लेस दॅन 10 हा तुम्हाला सेट दिलेला आहे, हा तुम्हाला लिस्टिंग मेथड आणि रूल मेथडमध्ये लिहायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी द्यायचं आहे. स्वतः प्रयत्न करा, व्हिडिओ पॉज करा आणि काय आन्सर येईल हे मला कमेंटमध्ये सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेट म्हणजे काय, सेटचं नोटेशन कसं असतं, सेट कसा डिफाईन करतो, वेल डिफाईन ऑब्जेक्ट म्हणजे काय आणि सेट डिफाईन करण्याच्या रायटिंग मेथड्स ज्या 2 आहेत, लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड, हे पाहिलेले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 1.1 अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहे. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी नवीन असाल त्यांनी गणित सेतू या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.